2017 पासून आमची लोक मरत आहेत। आता 2027ला 10 वर्ष झाली। अनेक आमचे अपघात झाले, आम्ही या वाहतूक मरत आहेत। विशेष म्हणजे अपघात आणि वाहतूक कोंडी दोन्ही कारणात इकडे मरण पावण्यासाठी ह्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एकूण 600 कोटी खर्च केलेत काँक्रिटीकरणासाठी। काँक्रिटीकरण चालू केलं तेव्हापासून अपघात झालेले आहेत। काँक्रिटीकरण संपत आलं तरी अपघात चालू आहेत। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोडबंदर रोड हा ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी काही निर्देश लावलेली होती की इथे वाहतूक फक्त रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत आहे। पण आम्ही पत्र दिलं का ह्याचा वाहतूक कोंडीचा सामना आम्हाला करावा लागेल। पुन्हा हे वाहतूक कोंडी ही विरारपासून थांबवण्यात यावी वाहतूक, परंतु प्रशासनाने आमच्याकडे ऐकलं नाही। एकनाथ शिंदे साहेबांचे निर्देश पाळले नाहीत म्हणून ही वाहतूक कोंडी झाली आणि त्याच्यात 2 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला। माझा थेट आरोप आहे येथील स्थानिक प्रशासन आणि येथील प्रोजेक्ट डायरेक्टर हे या ट्रॅफिक डायव्हर्जनच्या कारणीभूत आहेत। आता उपमुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की आज तुम्ही येणार म्हणून ह्यांनी सुरळीत केलेलं आहे। तुम्ही डे टू डे अपडेट घ्यावं आणि ह्या प्रोजेक्ट डायरेक्टर आणि ट्रॅफिक पोलीस हे जे जबाबदार आहेत, ज्यांच्या सांगण्यानुसार सुद्धा गाड्या थांबत नाही, नक्की जबाबदार कोण यांची जबाबदार निश्चित करून यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।